उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये गेले होते। आभार मेळाव्यामध्ये त्यांनी बारामतीकरांचा आभार मानले। आपल्या खुमासदार भाषणात त्यांनी आपल्या मनातलं सगळंच बारामतीकरांसमोर मांडलं। निकालाच्या दिवशी माझी आई थेट देवघरात बसून नामजप करत होती अशी आठवण सुद्धा त्यांनी सांगितली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाची घाई असल्यानं अजित पवार बारामतीकरांना वेळ देऊ शकले नव्हते। आता खाते वाटप झाल्यानंतर अजित पवारांचा बारामतीकरांनी जंगी सत्कार केला। या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचं भाषण हे चांगलंच गाजलं। विधानसभा निवडणुकीमध्ये तयार केलेली रणनीती, प्रचार, विश्वास सगळं मनातलं अजितदादांनी ओठावर आणलं आहे। निकालाच्या दिवशी घरातलं वातावरण कसं होतं हे सुद्धा अजित पवारांनी थेट स्टेजवर सांगितलं। निकालाच्या दिवशीचा आपल्या आईचा किस्साही अजित पवारांनी या भाषणामध्ये सांगितला। ते म्हणाले, लोकसभेला बारामतीतील 382 बूथवर आम्ही मागे होतो। विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी एका चॅनलने मी पोस्टल मताच्या मोजणीमध्ये मागे असल्याची बातमी दिली। ते ऐकून आई थेट देवघरामध्ये जाऊन बसली। विठ्ठलाचा नामजप तिने सुरू केला। माझी बहीण विजया अक्का हिने आईला विजयाची खात्री दिली, मात्र आईने सुद्धा ते ऐकलं नाही। आई देवासमोरच बसून राहिली। विजया अक्काने आम्ही बारामतीमध्ये फिरलोय, दादाच जिंकणार असं सांगितलं, पण आईने विठ्ठलाचा नामजप काही सोडला नाही। अजित पवार म्हणाले, लोकसभेमध्ये पराभव झाला होता, पण आम्ही विधानसभेला जोर लावला। शेतकरी वर्गासाठी योजना आणल्या, वीज बिल माफी केली, जनसन्मान यात्रा काढून राज्यभर फिरलो, मात्र राज्यभर फिरताना कुणावर सुद्धा टीका करायची नाही हे तारतम्य आम्ही पाळलं। महायुतीच्या योजना थेट तळागाळापर्यंत पोहोचवायच्या हे आम्ही ठरवलं होतं आणि तसंच केलंही। आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात यावेळी विक्रमी मतदान झालं। विजयी होऊ अशी खात्री होती, पण खरं सांगू का, निवडणूक एवढी एकतर्फी होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं। विधानसभेची रणनीती सांगताना अजित पवार म्हणाले, आम्ही सगळ्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवल्या। लाडकी बहीण योजना तर मास्टर स्ट्रोक ठरली। आम्ही लोकसभेला पराभूत झालो, त्यावेळी ईव्हीएमला दोष दिला नाही, पराभवाची कारणं शोधली, रणनीती आखली। बारामतीकरांनी मला धो मतांनी निवडून दिले, त्यामुळे आज मी बारामतीकरांसमोर नतमस्तक व्हायला आलो आहे असं अजितदादांनी स्पष्ट केलंय। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।